आमचं बलिदान गेलं तरी चालेल, पण जे जे कायद्यात आहे तेवढी ठाम भूमिका घ्यावी। मनोज जरांगेंना सगळे सोयरे सरसकट आरक्षण याच्याशी काही देणं घेणं नाही असं मला वाटतं। आईवडील तब्येतीचं विचारतात। ओबीसी आरक्षण बचावसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वाघमारे हे दोघंही उपोषणासाठी बसलेले आहेत। 7वा दिवस आहे आजचा। लक्ष्मण हाके यांची तब्येत कमालीची खालावलेली आहे, कारण त्यांनी पाणी सुद्धा घेतलेलं नाहीये। काल थोडा आग्रह केला म्हणून त्यांनी 1-2 घोट पाणी पिलेलं आहे। लक्ष्मण हाके माझ्या सोबत आहेत। हाके सर, 7वा दिवस आहे, काय तुमच्या मनात सुरू सध्या? लोकनियुक्त शासनाने मायबाप सरकार, 12 करोड जनतेचं सरकार, या सरकारनं सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घ्यावी। जी कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे, जे कायदे कानूनमध्ये आहे, आमचं बलिदान गेलं तरी चालेल, पण जे कायद्यात आहे तेवढी ठाम भूमिका घ्यावी आणि आम्ही जे 2 प्रश्न विचारले त्या 2 प्रश्नांची उत्तरं द्यावी। धग आहे ती पाहायला मिळते। काय आव्हान असेल तुमच्या समर्थकांना तुमचं? तरुण वर्ग सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मेसेज गेलेला आहे की शासन आपल्याला डावलतंय, शासन आपल्याला हक्क अधिकाराविषयी उदासीन आहे आणि हे आरक्षण संपवण्याचा कट आहे शासनाचा। ही भूमिका तरुणांपर्यंत गेलेली आहे आणि त्यात वावगं काहीच नाही आहे। या मताशी मी सहमत आहे, पण तरुणांना मी एकच सांगेन, कायदा हातात घेतला तर आपल्याला कायदा हातात घेतला तर मुलांचं करिअर बर्बाद होऊ शकतं, कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतील, परत आपल्याला कोण आपले आमदार खासदार आपल्या बाजूने कोणी येणार नाहीत। आणि प्लीज तुम्ही रास्ता रोको आणि बंदसारखं गोष्टी करू नका। आपले सगळे नेते एकत्र बसतील आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवतील। मनोज जरांगे असं म्हणतात की सगळ्या सोयऱ्याची त्यांची जी काही मागणी आहे त्याच्यावरती अडून बसलेले आहेत, ती मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असं त्यांच्याकडून काल प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा त्यांचं असं मत आहे सातत्याने। तुम्हाला काय वाटतं यावर? मनोज जरांगेंना सगळे सोयरे सरसकट आरक्षण याच्याशी काही देणं घेणं नाही असं मला वाटतं। का बरं असं का? असं कारण असं सगळे आणि सोयरे, मी अपिलिंग भाषेमध्ये साध्या भाषेमध्ये सांगतो, सगळे म्हणजे दुधाचं आणि रक्ताचं नातं असलेले सगळे। सोयरे म्हणजे लग्न झाल्यानंतर मंडळीकडून वगैरे म्हणजे पै पाहुणे। एखाद्या गावामध्ये एखादी कुणब्याची नोंद सापडली तर ते गाव अख्खं त्या सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशानं कुणबी ठरणार, ते अख्खं गाव ठरणार आणि गावाच्या भोवतालचे पै पाहुणे ठरणार। म्हणजे जरांगे ज्या भाषेत बोलतात की मी 80% मराठा ओबीसीत घुसवलं आहे आणि ह्या अध्यादेशाद्वारे 20% पण घुसवणार, म्हणजे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट शासनाच्या संरक्षणात या महाराष्ट्रात घडताना दिसतो। सरकारी शिष्टमंडळ तुमच्याकडे आलं होतं, त्यानंतर त्यांचा काही निरोप आला का? मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं आहे का? सरकार गांभीर्याने घेत नाही तुमच्या आंदोलनाला असं तुम्हाला वाटतंय का? निश्चित गांभीर्याने घेत नाही। कोण लक्ष्मण हाके हा प्रश्न विचारत असतील? कोण आहेत लक्ष्मण हाके? लक्ष्मण हाके मी भूमिका मांडतोय 2-4 दिवसामध्ये, सामान्य कार्यकर्त्याची, बलुत्याची, आलुत्याची, विमुक्त जातींच्या प्रवर्गातली, कड प्रवर्ग, वंजाऱ्याची, बंजाराची, तांड्याची, मेंढपाळाची, लोक ह्या बीड जिल्ह्यातल्या तरुणांची भावना बोलतोय ना, त्यामुळे कोण आहे लक्ष्मण हाके असं वाटू शकतं। तुमचे वडील असतील, तुमच्या पत्नी, मुलं यांचा काही निरोप होऊन त्यांचं काय बोलणं होतं तुमच्यासोबत? काय बोलतात तुमच्याशी? आईवडील तब्येतीचं विचारतात, पण पत्नी पुण्यात आहेत, शिक्षण चालू आहे मुलीचं, त्यामुळे ते आलेलं नाही, पण फोनवर विचारतात। तुमची तब्येत खालवलेली आहे त्याच्यामुळे मी पण जास्त त्यांच्याशी बोलू इच्छित नाही। तर लक्ष्मण हाके यांची हेच आहे की सरकार हे गांभीर्याने या आंदोलनाकडे पाहत नाही, या उपोषणाला आम्ही 7वा दिवस आहे, आमच्याकडे पाहत नाही। एक गरीबाचं लेकरू इथं बसलेलं आहे, त्यामुळे सरकार लक्ष्मण हाके अर्थात वाघमारे त्यांच्यासोबत बसले, या दोघांच्याही उपोषणाकडे आंदोलनाकडे गांभीर्याने पाहत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे। विष्णू साना, प्लेट्स ऑफ मराठी, वडी गोद्री।